हाय गाईज, हॅलो, कसे आहेत सगळे. तर पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज मी सुक्कं चिकन आणि हिरव्या मसाल्यामध्ये कसं बनवणार आहे. लाल मसाल्याचा वापर न करता हिरवा मसाला बनवून त्यामध्ये गावरान पद्धतीने मी सुक्कं चिकन बनवणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या रेड बेल आयकॉनवर क्लिक करा. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर हे बघा, इथे मी चिकन साफ करून घेतलेलं आहे 2 ते 3 पाण्यामध्ये आणि यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलेला आहे मी आणि 1 पाव चमचा हळद घालत आहे. आणि हळद मीठ घातल्यानंतर याला मॅरिनेशन करून मी ठेवते थोड्या वेळासाठी. आणि हे पहा, मसाला बनवण्यासाठी मी इथे थोडेसं अद्रक घेतलेली आहे आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर ह्या सर्वांची बारीक पेस्ट मी बनवून घेणार आहे आता. आणि आता यामध्ये थोडंसं पाणी घालून बारीक पेस्ट बनवून घेत आहे मी. हे पहा, मी अद्रक लसूण आणि कोथिंबीर याची बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे इथे. तर आता एक छोटा मी मीडियम साईजचा कांदा चॉप करून घेते. तर इथे मी आता एक टोमॅटो आणि एक कांदा बारीक कापून घेत आहे. तर हे पहा, इथे मी एक टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर थोडी लागणार आहे मला. तर कोथिंबीर पण मी चॉप करून घेतलेलं आहे सर्व एकदा. तर चला आता रेसिपी बनवायला सुरू करूयात. तर इथे बघा, मी एक कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि तेल गरम झालेलं आहे. आता यामध्ये चॉप केलेला कांदा मी टाकत आहे. तर कांदा चांगला लालसर झालेला आहे. आता यामध्ये मी चिकन टाकत आहे. चिकनही 2 मिनिटे तेलामध्ये चांगलं फ्राय करून घेत आहे मी. आणि त्यानंतर टोमॅटो टाकायचा आहे यामध्ये. तर टोमॅटो चांगलं विरघळेपर्यंत आपल्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच मसाला यामध्ये टाकायचा आहे. तर मी यावरती झाकण ठेवते कमी गॅस करून 2 मिनिटासाठी, म्हणजे तोपर्यंत टमाटर आपलं व्यवस्थित शिजून निघेल, पूर्ण विरघळून जाईल. तर हे पहा, 2 मिनिटानंतर तर टोमॅटो पूर्ण शिजलेला आहे, व्यवस्थित पूर्ण विरघळलेला आहे. तर आता यामध्ये मी मसाला टाकत आहे. तर मसाला टाकल्यानंतर पण पुन्हा एकदा मसाला छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये. आणि मसाला फ्राय करून घेतल्यानंतर यामध्ये आणखी मी अर्धा ग्लास पाणी घालत आहे, म्हणजे चिकन आपलं शिजायचं बाकी आहे अजून. तर एवढ्या पाण्यामध्ये चिकन शिजून होईल पूर्ण आपलं. आणि आता यावरती मी झाकण ठेवून 5 मिनिटे 10 मिनिटे तरी लागतील आपल्याला. 5 मिनिटात नाही होणार, 10 मिनिटे लागतील. तर कमी गॅस करून मी ठेवते 10 मिनिटासाठी. तर पुन्हा 10 मिनिटानंतर आपण खोलून बघूया. तर चला आता मी खोलून दाखवते. चांगले 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत आणि हे पहा, आपलं सुक्कं चिकन आता व्यवस्थित तयार आहे. आणि मी पहिलं पाणी टाकलं होतं ते थोडं कमी झालं, त्यामध्ये मी आणखी पाणी टाकलं होतं. तर आपल्या गरजेनुसार आपण त्यामध्ये पाणी कमी जास्त टाकायचं आहे.
तर हे पूर्ण पाणी टाकून सुकलेलं पण आहे चिकन आणि छान असं सुकं चिकन आता इथे तयार आहे। यामध्ये थोडीशी मी हिरवी चिरलेली कोथिंबीर टाकत आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? अगदी सोपी होती आणि एकदम कमी साहित्यामध्ये बनवून तयार होते आणि चवीला एकदम अप्रतिम छान टेस्ट लागते। पाहू शकता एकदम मस्त खूप छान टेस्ट आहे याची आणि दिसायलाही किती सुंदर दिसते। ती हॉटेलपेक्षाही घरी तुम्ही करून खाल तर नक्की तुम्हाला खूप आवडेल। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया पुन्हाच अशा एका छान रेसिपीसोबत। सो आजच्यासाठी इथेच थांबूया।